मुलींना शिक्षणासाठी लातूरला ठेवणाऱ्या राज्यातील पालकांसाठी निश्चिंत करणारी बातमी। वेणुताई गर्ल्स हॉस्टेल म्हणजे आपलं हक्काचं दुसरं घर। मुलींची काळजी, सुरक्षितता, भोजन व्यवस्था या चिंता सोडा, कारण जाधव सर व मॅडम हे दाम्पत्य म्हणजे मुलींसाठी पालकच। वेणुताई गर्ल्स हॉस्टेल, लातूर। वैशिष्ट्ये: नामांकित क्लासेस पासून 0 मिनिटांच्या अंतरावर सीसीटीव्ही, वायफाय, अखंड पाणी आणि वीज, रुचकर घरगुती जेवण, आरो आणि सोलर वॉटर। प्राध्यापक विजय जाधव व सौ श्वेता जाधव, RCC IIB विद्या आराधनाच्या समोर, ट्युशन एरिया, उद्योग भवन, लातूर व सूत मिल कंपाऊंड, लातूर। मोबाईल 99 222 63 868 आणि 96 73 67 0000। नमस्कार, मी विजय दिलीपराव जाधव, संचालक वेणुताई गर्ल्स हॉस्टेल, लातूर। तमाम महाराष्ट्रातून येणाऱ्या हजारो विद्यार्थी व पालकांचं लातूर नगरीमध्ये तसेच वेणुताई परिवाराच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि वेलकम। संबंध महाराष्ट्रातून हजारो लाखो विद्यार्थी लातूरला जे स्वप्न घेऊन येतात की आपल्याला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, हे स्वप्न उराशी बाळगून जेव्हा लातूरला येण्याची वाटचाल करतात, त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर संबंध देशामध्ये लातूर पॅटर्नचा गवगवा खूप मोठा झालेला आहे। या लातूर पॅटर्न मध्ये अनेक शैक्षणिक संस्था असतील, कोचिंग क्लासेस असतील, शाळा असतील, या सर्व संस्थांचं मोठं योगदान आहे। या पालकांना व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तर येण्यासाठी कुठलीही शंका किंवा अडचण नसते, परंतु जेव्हा आपलं घर किंवा कुटुंब सोडून 400, 500, 600 किलोमीटर वरून जेव्हा पालक किंवा विद्यार्थी एखाद्या नवीन शहरामध्ये लातूर सारख्या येतात, शिक्षणाचा तर कुठलाही अडचण नाही किंवा प्रॉब्लेम नाही, परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो की पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पडलेला असतो तो म्हणजे निवासाची व्यवस्था। या सर्व प्रश्नांची जी उत्तर आहेत त्याचसाठी मी आज BJ न्यूजच्या माध्यमातून सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या श्रोत्यांच्या मदतीसाठी किंवा काही सहकार्याच्या माध्यमातून मी आज तुमच्या समोर येत आहे। सर्वांना माझा सर्वप्रथम नमस्कार। ज्या पालकांच्या मनातल्या शंका किंवा प्रश्न असतील किंवा अडचणी असतील त्या सर्व प्रश्नांचं, समस्यांचं म्हणजेच निवासस्थानाची व्यवस्था जी आहे त्याचं उत्तर म्हणजे वेणुताई गर्ल्स हॉस्टेल, लातूर। हॉस्टेल कसं असावं, हॉस्टेलमधलं वास्तव्य काय असतं, हॉस्टेलमध्ये सिक्युरिटी काय असते, हॉस्टेलमध्ये स्वच्छता कशी असते, या ज्या काही सर्व गोष्टी आहेत किंवा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे भोजन व्यवस्था किंवा जो आहार आहे। जेव्हा आपला पाल्य आपल्या घरून, आपल्या कुटुंबातून कुठेतरी लांब राहतोय, त्या ठिकाणी कुठल्याही पालकांना साहजिक आईला किंवा वडिलांना वाटणारा प्रश्न आहे की तिथे सिक्युरिटी मिळेल का किंवा माझ्या पाल्याला जेवण चांगलं मिळेल का। या सर्व प्रश्नांची उत्तरे म्हणजेच वेणुताई गर्ल्स हॉस्टेल। हॉस्टेलमधील स्वच्छता असेल, हॉस्टेलमधील निवास असेल, हॉस्टेलमधील भोजन व्यवस्था असेल, या तिन्ही वैशिष्ट्ये किंवा तिन्ही हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं उत्तर म्हणजे 100% तुम्हाला मी आज काही माझ्या माध्यमातून मी किंवा पालकांना ज्या काही व्यवस्था किंवा सुविधा असतील त्या बाबतीमध्ये थोडंसं मी मनोगत व्यक्त करतोय। गेल्या 10 ते 12 वर्षापासून हजारो विद्यार्थी आमच्या या वेणुताई परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी राहून गेलेले आहेत आणि आमचं ब्रीद वाक्यच आहे, वेणुताई गर्ल्स हॉस्टेल म्हणजे आपल्या हक्काचं दुसरं घर। हे आपल्या हक्काचं दुसरं घर कसं, तर साधे काही प्रश्न असतात किंवा समस्या असतात। जेव्हा एखादा सिक्युरिटीच्या बाबतीतला प्रश्न घेतोय किंवा एखाद्या मुलांचं किंवा पाल्याचं आजारपण आहे, अशा ह्याच्यामध्ये समजा एखादा विद्यार्थी आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर विद्यार्थ्याला फक्त डॉक्टरकडे नेऊनच तो आजार बरा होतो अशातला भाग नाही, तर एक पालक म्हणून हॉस्टेलचा संचालक किंवा हॉस्टेलचा पालक या नात्यानं आपलं किंवा आमच्या सर्व परिवाराचं कर्तव्य आहे की त्या विद्यार्थ्यांची मायेनं विचारपूस करणं, बेटा काय झालंय, बाळ काय झालंय, ह्या प्रश्नातून किंवा ह्या संवादातूनच त्याचा अर्धा आजार बरा होऊ शकतो। असे आमचे कित्येक अनुभव आहेत। मग अशा वेळेस दवाखान्यात घेऊन जाणं, आमची तिथं माणसं
त्या ठिकाणी रेक्टर्स असतील किंवा लेडीज जो काही स्टाफ आहे त्या ठिकाणी ठेवणं, हा सिक्युरिटीच्या किंवा आजाराच्या बाबतीतला प्रश्न असेल. जेव्हा 5:30ला आमचं हॉस्टेलचं गेट उघडतं, 5:30 ते रात्री 10 वाजता गेट बंद होतं. मग या दिवसभराच्या प्रक्रियेमध्ये विद्यार्थी आला कधी, विद्यार्थी जाताना किती वाजता गेलाय, त्याची साईन आहे किंवा नाही, आणि आल्यानंतरची वेळ किंवा साईन, हाही जो दोन्ही वेळेमधली तफावत किंवा कालावधी आहे हे आम्ही चेक करतो, जेणेकरून अगदी आईवडिलांसारखं आमचं त्या पल्ल्यावरती लक्ष असतं. या बाबतीत कुठलीही शंका नाही. जेवणाचा जर मुद्दा घेतला तर आता कुणीही कुणाकडेही गेलं तर स्वतःची पाठच थोपटून घेतील, माझं कसं ग्रेट आणि माझं किती श्रेष्ठ आहे. परंतु कुठल्याही पालकांनी एकदा येऊन अवश्य बघावं, अनुभव घ्यावा, जेवण करावं, क्रॉस चेक करावं आणि मगच आपला प्रवेश घ्यावा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जेवणाचा जो विषय आहे, आमच्याकडे दिवसभरामध्ये 2 टाइम जेवण, 2 टाइम चहा किंवा दूध असतो आणि 2 टाइम नाश्ता. फक्त क्वांटिटी दिली अशातला भाग नाही, तर अगदी घरच्यासारखं जेवण, चहा असू द्या, दूध असू द्या, नाश्ता असेल किंवा जेवण असेल, अगदी घरच्या गव्हाच्या पिठाची दळून आम्ही पोळी देतो. सात्विक जेवणामध्ये कडधान्य असते, पालेभाजी असतात, सलाड असतो किंवा आठवड्यामध्ये 2-3 वेळेस स्वीट असतं आणि अनलिमिटेड आहेत ह्या गोष्टी. कुठलीही यामध्ये जेवणाच्या बाबतीत मुलांना किती वाटेल तेवढं ते हाताने घेऊ शकतात. सेल्फ सर्व्हिस आहे, वेस्टेज फक्त मुलं घालवत नाहीत याची आम्ही 100% काळजी घेऊ, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे जे आपण म्हणतो. त्या बाबतीत अगदी विद्यार्थ्यांना सुद्धा आमची तशी ट्रीटमेंट आहे आणि त्या पद्धतीनं आतापर्यंत विद्यार्थ्यांनी काळजी घेतलेली आहे. आमच्या विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये अन्नाचा एक कणही शिल्लक राहत नाही. त्याचं कारण असं सर, मला तुम्हाला सांगू इच्छितो मी, कारण की जेव्हा जेवण रुचकर आणि स्वादिष्ट बनतं त्याच वेळेस अन्न वाया जात नाही. आणि जेवणामध्ये नुसती क्वांटिटी दिली आहे तुम्ही आणि जर जेवणामध्ये जर टेस्ट नसेल, चव नसेल, तर ते अर्ध्याला अर्ध ताट किंवा पूर्ण ताट तसंच राहू शकतं. त्यामुळे आमचे विद्यार्थ्यांचे कधीही तुम्ही येऊन बघू शकता, पालक किंवा विद्यार्थी, अगदी 1 नंबर, अगदी घरच्यासारखी क्वालिटी आहे. या आणि अशा अनेक गोष्टी मी या विषयावर वेणुताई गर्ल्स हॉस्टेलच्या माध्यमातून गेल्या 15 वर्षाच्या अनुभवातून किंवा प्रवासातून, आमचा पूर्ण परिवार आहेत, माझे बंधू आहेत सोबत, माझ्या मिसेस सौ श्वेता विजय जाधव यांचंही मला पूर्ण आणि फार मोठं आणि मोलाचं सहकार्य आहे. आमचा परिवार खूप मोठा आहे, आम्ही सगळे मिळून हे काम करतो. लिडिंग जरी मी करत असलो तरी माझ्या पाठीवर माझ्या भावांचा, बंधूंचा हात आणि अर्धांगिनी म्हटल्यानंतर तर काही विषय नाही. पूर्ण अगदी चांगल्या पद्धतीनं मला सपोर्ट करून आम्ही हे युनिट अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही गेलेलो आहोत आणि आम्हाला याचा मनस्वी आनंद होतोय की आमच्याकडे जे पालक 11वीला आणि 12वीला राहिलेले आहेत तेच पालक आम्हाला दुसरे 4 ऍडमिशन्स पाठवतात. म्हणजे रेफरन्स हा जो विषय आहे तो रेफरन्स कधी आणि कसा मिळतो, जेव्हा पाठीमागचे पॅरेंट्स किंवा पालक समाधानी राहतील त्याच वेळेस पुढच्या विद्यार्थ्याला ते चांगल्या पद्धतीने रेफर करू शकतात. 90 ते 95% ऍडमिशन्स किंवा प्रवेश पालकांना मला हे विशेष सांगायचे महाराष्ट्रातल्या की आमचे रेफरन्सने ऍडमिशन आहेत. आणि पालकांनी लातूरमध्ये येत असताना अवश्य कुठेही ऍडमिशन घ्या तुम्ही, पण आपल्या डोळस नजरेनं एकदा बघावं, पाहावं, तिथं जावं, कॅम्पस पाहावा, कोण व्यक्ती आहेत आपल्या पल्ल्याची, अगदी पालक म्हणून ते व्यवस्थित काळजी घेणार आहेत का नाही, या बाबतीमध्ये 100% विचार करून आणि बघूनच निर्णय घ्यावा. कुठेही घ्या, आमचं असं काही म्हणणं नाही. मी काही हे व्यवसायासाठी जाहिरात करतोय अशातलाही भाग नाही. फक्त माझा एक प्रयत्न आहे की ज्या काही गरजू पालकांना किंवा विद्यार्थ्यांना चांगली व्यवस्था किंवा फॅसिलिटी ह्या मिळाव्या असं अपेक्षित असतं. याच्यासाठी मी आता आपल्या वाचकांच्या, सर्व श्रोत्यांच्या मदतीसाठी, सहकार्यासाठी मी आपल्या समोर येत आहे. बीजे न्यूजचे आमचे मित्र आदरणीय भागवतजी जोशी सर, आपले खूप खूप आभार, धन्यवाद. परंतु मी हे विसरणार नाही, आज जो आपला हा योग आलेला आहे तो आपल्या बीजे न्यूजच्या 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण एकत्रित आलेलो आहोत. तुमच्या वर्धापन दिनाच्या आनंदामध्ये आमचा वेणुताई परिवार, वेणुताई गर्ल्स हॉस्टेल, आमचा पूर्ण कुटुंब, सर्व परिवार यामध्ये सहभागी आहे. निश्चितच यापुढेही असंच काम, असंच कार्य आपण या ठिकाणी करत राहू. आमच्या वतीनं पुन्हा एकदा बीजे न्यूज चॅनेलला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार.